हाय गाईज, आता परत माझ्या ब्लॉगमध्ये माझं स्वागत आहे. आज मी चालली आहे नरेंद्र महाराज वसईला पालखी सोहळा आहे. गुरुवारी त्यांचा पालखी सोहळा असतो. तर सेवा टिटवाळ्याची लागलेली आहे आणि आमचा मामा त्या सेवेला जातो. तर आम्ही मामाने सुद्धा आम्हाला चालवले आहे पालखी सोहळ्याला. तर तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. मी तुम्हाला पालखी सोहळ्याचं व्हिडिओ टाकणार आहे. आता आम्ही वज्रेश्वरीला सुद्धा जाऊन आलो, पण मला तिथे काही व्हिडिओ काढायला भेटले नाही, पण मी पुढे फोटो नक्की टाकेन. आता आम्ही नरेंद्र महाराज संस्थावरती पोहोचलो आहोत आणि पालखी सोहळा चालू झालेला आहे ना. आम्ही ऑन टाईमावरती आलो कारण की आम्हाला खूप ट्रॅफिक लागला होता. तर आता आम्ही पालखी सुरू झाली आहे, तुम्ही मागं पाहू शकता, हे बघा. आणि आता आम्ही आतमध्ये पालखी सोहळ्याला जाणार आहोत. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. कुठे चालली? तर काय झालं, आम्ही लगेचच पालखीला जॉईन झालो आणि सर्व पालखीला चालायला लागलो. मम्मी, मामी, मी सुद्धा चालायला लागली आणि मामासुद्धा चालायला लागला. आम्ही सर्व पालखीला जॉईन झालो आणि तिकडे कृष्ण मंदिराचं काम चालू आहे, तिथे पण आम्ही जाणार आहेत, पण पालखी संपल्यानंतर जाणार आहेत. आता पालखीचे 5 राऊंड होतील पालखी चालू असतानाच पाऊस चालू झाला तिथे आणि एक राऊंड झाला का ते मंदिरासमोर थांबतात पालखीला आणि नंतर सर्वजण हार घालतात पालखीला, दर्शन घेतात पालखीचे. परत दुसरा राऊंड चालू होतं. असं ते 5 राऊंड मारतात. पण जेव्हा पाऊस आला ना, तेव्हा ह्या छत्री आणली ना मोठी, तीच खूप छान होती. आणि राधू पाया पडायला चालली ना, मम्मी तिच्याकडे नारळ देते, ते घेत पण नाही. तर आता परत दुसरी फेरी चालू झाली होती. सर्व असे खूप नाचत होते ना, मला रेकॉर्डिंगच करून नव्हते देत. पालखीचा आता 3रा राऊंड झाला हा. छोटे छोटे शॉर्ट घेतलेत मी कारण की मला रेकॉर्डिंगच घेत नव्हता. आणि आता पालखी मंदिरात चालली आहे. तर सर्वजण असे पायऱ्यांवरती उभ्या होते आणि पालखीला आता आतमध्ये घ्यायला लावले. आम्ही लांबच थांबलेलो कारण की मला शूट करायचं होतं. आता पालखी आतमध्ये नेल्यानंतर आरती होईल ना, मग आरतीच्या नंतर आम्ही मंदिर बघायला जाऊ ना. गोकुळाष्टमीला त्या मंदिराचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाला नरेंद्र महाराजसुद्धा येणार आहेत आणि मग आम्ही गोकुळाष्टमीला जाणार आहोत. तो पण मी ब्लॉग टाकणार आहे ना. आता पालखी गेली का आरती झाल्यानंतर ही आमची छोटूशी नन्नुषा. इकडं श्रीकृष्णांचं मंदिराचं काम चालू आहे ना. ते स्वामी नरेंद्रनाथांचं मठ आहे आणि इकडे कृष्णाचं मंदिर बांधायचं काम चालू आहे. तर आम्ही काम बघण्यासाठी इकडे आलेलो आहोत. इकडे भजन चालू आहे आणि इकडे पूर्ण लोक असे बसलेले आहेत. आपण कधी जायचं यंदा पुढच्याला करू प्लॅन. गाईज, आता आम्ही नरेंद्र महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही लाईन लावली होती. दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही बाहेर निघालो आहोत. आणि ही रांगोळी बघा किती सुंदर आहे, मला खूप आवडली. आणि आता आम्ही बाहेर जातो आणि जेवण वगैरे करतो ना, मग आम्ही